हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10 चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय चॅप्टर हीट. हीट चॅप्टर मध्ये नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी समजून घ्यायसाठी आपण परफॉर्म करणार आहे एक्सपेरिमेंट, ज्यामध्ये बघू शकता एक आपण घेतला आयरन स्पियर, एक असेल कॉपर स्पियर आणि एक असेल लीड स्पियर. आणि हे स्पियर्स आपण डीप केलाय वॅक्स लेअर मध्ये. आता जेव्हा एका कंटेनर मध्ये आपण वॅक्स घेतलं आणि त्यामध्ये आयरन, कॉपर आणि लीड स्पियर डीप केले, बट हे स्पियर्स डीप करायच्या आधी याला आपण प्लेस केलं बॉइलिंग वॉटर मध्ये. फॉर सम टाइम हे स्पियर्स आपण प्लेस केले बॉइलिंग वॉटर मध्ये आणि बॉइलिंग वॉटर मध्ये प्लेस केल्यानंतर तिघांचंही टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होईपर्यंत आपण त्यांना वॉटर मध्ये ठेवलं आणि वॉटर मधून काढून त्यांना आपण प्लेस केल्यानंतर वॅक्स लेअर मध्ये. वॅक्स लेअर मध्ये प्लेस केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की जो आयरनचा बॉल स्पियर असेल और आयरन बॉल असेल तो डीपर गेला इन वॅक्स लेअर, त्यापेक्षा कमी डीपर गेला आपला कॉपर, त्यानंतर कमी डीपर गेला लीड. तर यापैकी जो आयरन आहे तो डीपेस्ट गेलाय, त्यानंतर कॉपर डीपर गेलाय, तर लीडचा डीप गेलेला आहे. मीन्स सगळ्यात जास्त डीप असेल आयरन, त्यापेक्षा कमी कॉपर आणि त्यापेक्षा कमी असेल लीड. आता जरी यांना आपण सेम टेम्परेचरला हीट केलं होतं, सेम टेम्परेचर दिलं होतं, तरी यांनी जी एनर्जी ऍब्झॉर्ब केली हीट एनर्जी त्या आयरननी ऍज कम्पेअर टू कॉपर अँड लीड जास्त केली असेल, कॉपरनी जास्त केली ऍज कम्पेअर टू लीड बट लेस केली ऍज कम्पेअर टू आयरन. त्यानंतर लीडनी सर्वात कमी एनर्जी ऍब्झॉर्ब केली फ्रॉम द वॉटर आणि यालाच म्हणतो आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता जेव्हा हे बॉल्स आपण आयरन स्पियर्स और आयरन बॉल्स आपण प्लेस केले वॅक्स लेअर मध्ये, आपल्या लक्षात येतं आयरन डीपेस्ट गेलाय, तर यालाच म्हणतो आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता बघू शकता द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर of unit mass of an object by 1 degree Celsius is called specific heat capacity. Means प्रत्येक ऑब्जेक्टची टेम्परेचर राइज करासाठी, प्रत्येक ऑब्जेक्ट असेल त्याचा टेम्परेचर राइज करायचा आहे 1 डिग्री सेल्सिअसनी. एक युनिट मास ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी राइज करायचं आहे, त्यासाठी रिक्वायर्ड असलेली हीट एनर्जी यालाच म्हणू आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता याचे टेम्परेचर आपण राइज केले, बट यांनी जे सेम टेम्परेचरला हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली ते डिफरंट असेल. बघू शकता आयरननी जास्त एनर्जी ऍब्झॉर्ब केली ऍज कम्पेअर टू कॉपर अँड लीड. जरी आपण त्यांना सेम टेम्परेचरला हीट परफॉर्म केली, सेम टेम्परेचरला ठेवलं, तरी हीट एनर्जी डिफरंट असेल फॉर आयरन, कॉपर अँड लीड आणि यालाच म्हणतो आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बघू शकता अमाउंट ऑफ हीट एनर्जी, किती हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करेल रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस. 1 डिग्री सेल्सिअसनं जर टेम्परेचर राइज करायचं असेल त्यासाठी रिक्वायर्ड असलेली हीट एनर्जी त्यालाच म्हणतो आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्यानंतर बघू शकता आणखी एक फॉर्म्युला असेल एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट. घेतला आपण एक ऑब्जेक्ट घेतला ज्याचा मास असेल एम, त्यानंतर सी दॅट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हे डिफरंट मटेरियल साठी डिफरंट असेल, हे आपल्या लक्षात येत आहे. आयरन साठी डिफरंट असेल, कॉपर साठी डिफरंट असेल, लीड साठी डिफरंट असेल. सो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दॅट इज सी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल सी. त्यानंतर बघू शकता डेल्टा टी राइज इन टेम्परेचर असेल, डेल्टा टी असेल राइज इन टेम्परेचर. आता जेव्हा टेम्परेचर राइज करेल तेव्हा हीट एनर्जी विल ऍब्झॉर्ब आणि हीट एनर्जी ऍब्झॉर्ब जर टेम्परेचर राइज करत असेल तर हीट एनर्जी ऍब्झॉर्ब होईल आणि हीट एनर्जी ऍब्झॉर्ब आपण देऊ एम इंटू सी इंटू डेल्टा टी या फॉर्म्युलाने. तर बघू शकता हीट एनर्जी ऍब्झॉर्ब दिली जाईल एम इंटू सी इंटू डेल्टा टी हा फॉर्म्युला असेल फॉर द हीट एनर्जी ऍब्झॉर्ब. त्यानंतर हीट एनर्जी लॉस साठी बघू शकतो आपण पुन्हा एम असेल मास ऑफ ऑब्जेक्ट, बघू शकता एम असेल मास ऑफ ऑब्जेक्ट, सी असेल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सिमिलर, डेल्टा टी असेल डिक्रीज इन टेम्परेचर. सो डेल्टा टी जर असेल डिक्रीज इन टेम्परेचर मीन्स टेम्परेचर करता आता डिक्रीज, तर हीट एनर्जी विल लॉस. हीट एनर्जी लॉस जे असेल ते आपण देऊ पुन्हा सेम फॉर्म्युला दॅट इज एम इंटू सी इंटू डेल्टा टी. तर बघू शकता या फॉर्म्युलावरून आपण काढू शकतो हीट एनर्जी जर लॉस होत असेल तर डिक्रीज इन टेम्परेचर विल, हीट एनर्जी जर ऍब्झॉर्ब होत असेल तर विल राइज इन टेम्परेचर. हीट एनर्जी लॉस डिक्रीज इन टेम्परेचर, हीट एनर्जी ऍब्झॉर्ब राइज इन टेम्परेचर आणि याला म्हणू आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि यानंतर आपण बघू हीट एक्सचेंज. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज बघायसाठी आपण एक कन्सिडर केलाय बॉक्स आणि हा बॉक्स असेल हीट रेजिस्टन्स बॉक्स. मीन्स हा बॉक्स कुठल्याही प्रकारची हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करणार नाही.
त्यानंतर हा बॉक्स आयसोलेटेड फ्रॉम द इन्व्हायरमेंट असेल. आता आयसोलेटेड फ्रॉम द इन्व्हायरमेंट मीन्स काय, तर आता बघू शकता यामध्ये हीट एनर्जी आतमध्ये जाणार नाही, मीन्स बाहेरील हीट एनर्जी दॅट इज सराउंडिंगची हीट एनर्जी आतमध्ये जाणार नाही, आणि सराउंडिंग आणि आतमधली एनर्जी दॅट इज बॉक्स मधली एनर्जी ही सराउंडिंग मध्ये जाणार नाही. तर बघू शकता याचं एक्झाम्पल असेल थर्मॉस, ज्यामध्ये आपण थर्मॉसच्या बॉटल्स वापरतो, वॉटर बॉटल्स, और चहा ठेवायसाठी जे कॅन्स वापरतात त्याला म्हणतो आपण थर्मॉस. आता त्यामध्ये काय होतं, जे आयसोलेटेड असतात इन्व्हायरमेंट सोबत, मीन्स त्यामध्ये जर ऑब्जेक्ट हॉट ऑब्जेक्ट प्लेस केला तर तो हॉटच राहील, आणि कोल्ड ऑब्जेक्ट जर प्लेस केला तर तो कोल्डच राहील. मीन्स तो आयसोलेट केला आपण इन्व्हायरमेंट पासून, जे इन्व्हायरमेंट मधली एनर्जी आहे ते त्यावर ऍक्ट करू शकत नाही, त्याला म्हणतो आपण थर्मॉस. आणि सिमिलर आपण यूज करू या बॉक्स मध्ये. आता या बॉक्स मध्ये आपण एक हॉट ऑब्जेक्ट ठेवलाय आणि एक ठेवलाय कोल्ड ऑब्जेक्ट. आता काय होईल, तर हा जो हॉट ऑब्जेक्ट आहे हा आपली एनर्जी लॉस करेल आणि ते एनर्जी ऍक्सेप्ट होईल कोल्ड ऑब्जेक्टनी. जर हा बॉक्स रेजिस्टन्स असेल आणि त्यानंतर आयसोलेटेड फ्रॉम द इन्व्हायरमेंट असेल तर हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर हळूहळू कमी होत जाईल आणि कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर वाढत जाईल, बिकॉज हॉट ऑब्जेक्ट आपली एनर्जी ट्रान्सफर करताय कोल्ड ऑब्जेक्ट कडे, आणि दोन्ही सेम टेम्परेचरला रीच झाल्यानंतर जे एनर्जी ट्रान्सफर आहे ते स्टॉप होईल, बिकॉज दोन्ही रीच झालेले सेम टेम्परेचरवर. तर एकदा सेम टेम्परेचर रीच झाल्यानंतर जे ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे ते स्टॉप होईल आणि दोघांचे टेम्परेचर अशा वेळेस सेम असेल. दोघांचे टेम्परेचर सेम असतील त्यावेळेस जे एनर्जी एक्सचेंज आहे ते स्टॉप होईल, बट हॉट ऑब्जेक्ट एनर्जी ट्रान्सफर करेल कोल्ड ऑब्जेक्ट कडे जोपर्यंत सेम टेम्परेचर रीच होत नाही. आणि एकदा सेम टेम्परेचर रीच झाल्यानंतर जी हीट एनर्जी लॉस केली आहे, हीट एनर्जी लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट, हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट, हीट एनर्जी लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट ही इक्वल असेल, इज इक्वल्स टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट मीन्स जितकी एनर्जी हॉट ऑब्जेक्ट लॉस करेल तितकीच एनर्जी कोल्ड ऑब्जेक्ट गेन करेल जर हा बॉक्स हीट रेजिस्टन्स असेल आणि आयसोलेटेड फ्रॉम द इन्व्हायरमेंट असेल. आणि यालाच म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. यालाच म्हणू आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, ज्यामध्ये हीट एनर्जी लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट हे इक्वल असेल हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. यालाच म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. मीन्स हॉट ऑब्जेक्ट आपली एनर्जी ट्रान्सफर करेल कोल्ड ऑब्जेक्ट कडे, मीन्स ग्रेटर एनर्जी इज ट्रान्सफर टू लोअर एनर्जी. याच्याकडे ग्रेटर एनर्जी असेल, याच्याकडे लोअर एनर्जी असेल, सो एनर्जी ट्रान्सफर झाली लोअर एनर्जी कडे. थँक्यू.